मी आलोय दापोलीला एक निवांत वीकेंड घालवायला। मी राहणार आहे एका कमाल ॲग्रो टुरिझम मध्ये। मी खाणार आहे अस्सल कोकणी पदार्थ, मी बघणार आहे पुरातन मंदिर आणि एक सुंदर बीच। तर तुम्हालाही तुमचा वीकेंड असाच हॅपनिंग करायचा असेल तर सगळी माहिती व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। झोपायला कितीही उशीर झाला तरी कोकणातली सकाळ मी कधीच मिस करत नाही। मी दापोली शहर किंवा गजबजलेल्या टुरिस्ट ठिकाणापासून दूर असलेल्या पितांबरी ॲग्रो टुरिझमच्या थेट शेतामध्ये राहत असल्यामुळे हवेत मस्त गारवा, गाडी, ट्रॅफिक, मोबाईल याचा कसलाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचे आवाज, नजर जाईल तेवढ्या लांब पसरलेली झाडं। अशा वातावरणात चालल्यावर जो श्वास भरून घेतला जातो तो मला स्वतःलाच फुल बॅटरी चार्ज केल्यासारखा वाटतो। काही न ठरवता वाट दिसेल तिकडे फक्त चालत सुटायचं। इथेच शेतामध्ये असंख्य झाडं आणि संपूर्ण बांबूंचं शेत वसवल्यामुळे फुल नॅचरल एसी। आता इतकं चालल्यानंतर बेकार भूक लागते आणि त्यात अस्सल आवडीचे कोकणी पदार्थ आहेत हे समजल्यावरती चालण्याचा उत्साह अजून वाढतो आणि 4 पावलं जास्तच चालली जातात। भरपूर चालून झालेलं आहे आणि कडकडून भूक लागली आणि इथे लय सारे ऑप्शन्स आहेत, म्हणजे कापून ठेवलेली फळं आहेत, ऑमलेट, ज्यूस असे हेल्दी प्रकार सुद्धा आहेत। पण मी सांगितलं मी कोकणात आलोय त्यामुळे अस्सल कोकणी खाणार, त्यामुळे मी सांगितलंय छानपैकी गरमागरम आहा घावन, त्यासोबत आहे थालीपीठ आणि ओल्या नारळाची चटणी। एक नंबर वास येतोय आणि हे खरं कोकणात आल्याचा फील आहे। म्हणजे असं खोबरं खवणून ठेवलंय, तुम्ही पोह्यावर वगैरे असं हवं तितकं घेऊ शकता। हाणणार आहे, डाएट बेट काही पाळणार नाही। आहा म्हणजे रेशमाचं कापड असतं ना तसा फील आहे म्हणजे घावनला। क्या बात, क्या बात आहे। सुरेख घावन आणि तितकीच सुरेख चटणी, म्हणजे ताजं खोबरं खवणून चटणी केलेलं लगेच जाणवतच आहे। नाही काय फ्रीज मध्ये ठेवतात खोबरं खूप दिवस आणि त्याची चटणी करतात तर लगेच त्याचा स्मेल कळतो। आणि मस्त शिजलंय थालीपीठ आणि त्यांनी ही दह्यातली वेगळी चटणी केली थालीपीठासाठी खास। या दह्यातल्या चटणी बरोबर थालीपीठ परफेक्ट कॉम्बिनेशन होते त्याचं। इतका प्रवास वसूल, एका घासात वसूल। कोकणामध्ये संध्याकाळचा बीचवरचा वेळ सोडला तर फॅमिलीने मुलांसोबत बाकी दिवसभर काय करायचं हा प्रश्न असतो। त्यासाठी मला पितांबरी ॲग्रो टुरिझम बेस्ट वाटलं। तिथे दिवसभरासाठी भरपूर ऍक्टिव्हिटीज होत्या, त्यामध्ये फार्म व्हिजिट, त्यांचा गोठा, ॲडव्हेंचर पार्क ज्यामध्ये आपणही लहान होऊन जातो, उन्हात पाण्यात डुंबायला स्विमिंग पूल, एवढा मोठा परिसर फिरण्यासाठी राजा सर्जाची बैलगाडी, आणि बैलगाडी नको असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर, आणि रात्री उशिरा आकाश दर्शनासाठी सर्वात मोठा टेलिस्कोप ज्यातून शनी, गुरु ग्रह तुम्ही थेट बघू शकता आणि त्याचे फोटो घेऊ शकता। अनेक ग्रहांचं आणि ताऱ्यांचं दर्शन इथे होतं आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा दिली जाते। एक 15 मिनिटं झोप काढतो आणि मग जेवणाची वेळ होईलच। ओके, तर ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते म्हणजे अस्सल कोकणी जेवण। आपल्याला लय आवडतं कोकणी जेवण आणि इथे असंख्य प्रकार आहेत। म्हणजे माशाचे तर इतके प्रकार आहेत, तर मी मासे खात नाही, पण जी लोक मासा प्रेमी आहेत त्यांना तर म्हणजे भयानक व्हरायटी आहेत। आणि मुख्य म्हणजे आम्ही प्रिपरेशन बघितलं आज जाऊन, तर प्रत्येक माशाचं प्रिपरेशन हे वेगळ्या पद्धतीचं आहे। तर चला आपण चालू करूयात। पहिलं मोदकानी, आहा सारणाची चव अप्रतिम, जे त्याचं वरचं कवर आहे ते किती पातळ आहे आणि सारणाचा गोडवा परफेक्ट आहे। त्याच्यानंतर पुरणपोळीला नाही म्हणून कसं चालेल, त्यामुळे
आपण पुरणपोळी ट्राय करूया. क्या बात आहे, भरपूर पुरण आहे, असं भरभरून पुरण पाहिजे, कंजूसी नाही पाहिजे. दुधाबरोबर पुरणामध्ये हलकी वेलचीची चव आहे, सुंदर लागते ती. सो ट्राय करतो. हा फ्रेशनेस, क्या बात आहे. जेवणासाठी का होईना इथे यायलाच पाहिजे. मी 100% रेकमेंड करेन इथलं फूड. ब्रेकफास्ट अप्रतिम होता. हा पूर्णपणे अस्सल कोकणी मेनू. बरं, बाय द वे इथे चायनीज, पंजाबी असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर कोकणात येऊन कोण खाते चायनीज, पंजाबी? मला तर हेच आवडतं. पण जर तुम्ही खूप दिवस इथे राहणार असाल किंवा स्टेकेशन करणार असाल तर इथे खूप साऱ्या ऑप्शन्स आहेत. मस्त फ्रेश झाल्यानंतर बीचला जाण्यासाठी आम्ही निघतोय. पण म्हणलं की पसारा पडायच्या आधी तुम्हाला रूम दाखवावी, कशी रूम आहे. खूपच स्पेशियस रूम आहे, मोठी. बेड पण एकदम किंग साईज बेड आहे, भरपूर जागा आहे आजूबाजूला. विशेष म्हणजे अटॅच टॉयलेट आहे आणि टॉयलेट खूप स्वच्छ आहे. टॉयलेटमध्ये म्हणजे वेस्टर्न टॉयलेट आहे, हँड फ्लश सुद्धा आहे, गीझर आहे आणि गीझर म्हणजे 24 तास गरम पाण्याची व्यवस्था आहे आणि गरम पाणी येतंय, मी चेक केलं व्यवस्थित. फ्रीज आहे, कबर्ड खूप मोठा आहे, कपाट, वॉर्डरोब. आणि ना ही बेडरूम आहे आणि स्वीट रूम कशा असतात हॉटेलच्या तशा पद्धतीच्या रूम्स आहेत, जे मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे ही स्पेशियस बेडरूम आहे आणि याच्या बाहेर हॉल आहे. बाय द वे कोकणात उकडतं भरपूर, त्यामुळे एसी सुद्धा आहे. कारण आत्ता एवढा उकाडा नाहीये, पण दुपारच्या वेळेस थोडी तुम्हाला गरमी जाणवू शकते, त्यामुळे एसी आहे. हा आहे हॉल. टीव्हीची तर मला कधी गरज लागत नाही, पण हा हॉल आहे, त्यामुळे जर तुम्हाला जनरल चहा पीत गप्पा मारत बसायचा असेल तर हॉल सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे प्रॉपर स्वीट रूम आहे. दापोलीला आल्यावरती मी केशवराज मंदिर अजिबात चुकवत नाही. कारण ना एकतर विष्णूची मंदिरं खूप कमी आहेत आणि हे इतकं सुंदर मंदिर आहे ना. आसूद नावाचं गाव आहे जे दापोलीपासून साधारण 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. म्हणजे तुम्ही जर गाडीने येणार असाल तर एक 10 ते 15 मिनिटं लागतात यायला, आणि गाडी बाहेरच लावून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. आणि हा जो रस्ता आहे ना तो कमाल आहे. म्हणजे तुम्हाला असं कुठेतरी वेगळ्या जगात घेऊन जाणारा रस्ता असतो ना, त्या पद्धतीचा, त्या प्रकारचा हा रस्ता आहे. आणि आपण बऱ्याच वेळा आपलं असोसिएशन फिल्ममध्ये आपण कोकण बघितल्यावरती ना काही गूढता किंवा अशी जी काय आपल्याला फिलिंग येतं, तशा पद्धतीचं वातावरण पूर्णपणे या रस्त्याचं आहे. आणि तो रस्ता तुम्हाला असा खूप शांत करत नेतो आणि मग तुम्ही त्या मंदिरात पोचता. आणि अतिशय छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे, पुरातन. खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे वेळेचं गणित असल्यामुळे इथे आम्ही जास्त वेळ नाही घालवला, पण मला तर कायम असं वाटतं की संपूर्ण दिवस सुद्धा तुम्ही या मंदिरात घालवू शकता. म्हणजे मला आठवतंय की पावसाळ्यात आम्ही आलो होतो, मी आणि उर्मिला आम्ही आलो होतो आणि आम्हाला वेळ लागला होता. म्हणजे आम्ही इतक्या वेळ या मंदिरामध्ये बसून होतो आणि त्या पाण्याचा आवाज येतो. कुंड पण आहे इथे, म्हणजे मिनरल वॉटरची स्वच्छता जितकी पाण्याला नसेल तितकं त्या कुंडाचं पाणी स्वच्छ आहे. ते पिऊन ते तोंडावर मारलं ना की असं एकदम फ्रेश होऊन जातं मन पूर्णपणे. मला स्वतःला असंच वाटतं की परमार्थ किंवा ईश्वर हे आपल्या रोजच्या आयुष्यात आहे आणि आपल्यासोबत जी माणसं आहेत किंवा आपण ज्यांच्या सोबत आहोत त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावरती प्रेम करणं ही एक प्रकारे ईश्वराचीच आराधना मला वाटते. म्हणजे आनंद देणं हेच एका प्रकारची मला ईश्वराची आराधना वाटते. लहानपणीची आठवण परत तेच आहे की शनिवार पेठेमध्ये राहायचो आणि तिथे ओंकारेश्वर मंदिर खूप जवळ होतं आणि ते पण तसंच खूप जुनं मंदिर आहे, असं पेशवेकालीन मंदिर आहे आणि नदीच्या काठीच अगदी ते मंदिर होतं. त्यामुळे तिथे आत गेल्यानंतर तो एक असा ओंकाराचा जो असा स्वर घुमायचा संपूर्ण मंदिरामध्ये चालू असायचा नामजप. तर ती आठवण येते खूप, असं शांत आणि ओंकार चालू आहे असं. तर मला तर वाटतं की लहानपणीचं स्मरणातलं मंदिर पहिलं माझं ओंकारेश्वरच असेल. फायनली आपण ज्या गोष्टीसाठी इथे येतो ती गोष्ट म्हणजे समुद्र किनारा. मस्त वाटतंय आणि सनसेटला समुद्र किनारा. आपण आता मुरुड नावाच्या बीच वरती आलोय. मुरुड हे गाव दापोलीपासूनचा सगळ्यात जवळचा बीच म्हणेन मी हा,
कारण दापोलीपासून साधारण मला असं वाटते 9 किलोमीटर अंतरावरती आहे हा बीच. स्वच्छ बीच आहे, एकदम व्हाईट सँड बीच आहे, भरपूर मोठा बीच आहे. म्हणजे मी तर म्हणेन जवळजवळ 7-8 किलोमीटर पसरलेला हा बीच असेल. आणि एवढ्या टपऱ्या नाही आहेत, खूप कमी टपऱ्या आहेत कम्पेअर टू अलिबाग किंवा दिवेआगर. त्यामुळे निवांत बीच आहे, व्हाईट सँड बीच आहे आणि मस्त वाईब्स आहे तिथल्या. खूप छान वाटतं इथे. वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत, पण अगदी कमी ॲक्टिव्हिटी आहेत वॉटर स्पोर्ट्सच्या. मला असं वाटतं की वीकडे असल्यामुळे जरा कमी गर्दी आहे, पण इथे बीच भरपूर आहेत. म्हणजे बाय द वे हे मुरुड गाव म्हणजे आपला मुरुड जंजिरावाला मुरुड नाहीये, तर हे वेगळं मुरुड आहे. मुरुड जंजिराचं गाव दुसऱ्या बाजूला आहे, ते इथे नाहीये. ते दिघी दिवेआगरच्या जवळ आहे. इथून जर बाकीचे बीच आपण बघितले तर केळशी नावाचा एक बीच आहे, खूप चांगलं गाव आहे केळशी सुद्धा, जर तुम्हाला निवांत बीच हवा असेल तर. अंजर्ले नावाचं गाव आहे, तिथलाही बीच खूप चांगला आहे, पण ते सगळं इकडून 15-20 किलोमीटर अंतरावर पडतं. त्यामुळे दापोलीपासून तुम्हाला ही गावं थोडी लांब पडतात. तर आम्ही जे राहतोय पितांबरी ॲग्रो टुरिझम, तिथपासून हा बीच साधारण अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. आम्ही म्हणजे निवांत आलो म्हणून अर्धा तास, नाही तर 15-20 मिनिटात पण तुम्ही या बीचवरती पोहोचू शकता जर ट्रॅफिक नसेल तर. मस्त आता सनसेट होणार आहे आणि म्हणून की तुमचा सगळ्या प्रवासाचा थकवा, कारण कोकणात येणं हे थोडं दमवणारं असतं. वळणाचे रस्ते, तरी रस्ते चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि हा सगळा प्रवासाचा क्षीण निघून जातो सनसेट बघताना. जर पुणे मुंबईवरून विकेंडसाठी किंवा 31 साठी तुम्ही प्लॅन करत असाल तर दापोली हे बेस्ट ठिकाण आहे. दापोलीतली इंटरेस्टिंग ठिकाणं आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय, पण तुम्हाला अजून कुठली इंटरेस्टिंग ठिकाणं सुचत असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय द वे पितांबरी ॲग्रो टुरिझमची बुक करण्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यामुळे लवकरात लवकर बुक करा आणि 31 एन्जॉय करा. बाय द वे सगळ्यांसाठी हॅपी न्यू इयर. चला दादा.